काय करायचंय सेना महाराजांना कळलं मला कारणात काय करायचं. काम साधं आहे ना, पण त्या कामात काय मला करायचंय विवेक माझ्याजवळ असला पाहिजे, जो आज नाहीसा झालाय. वैराग्य ही फार पुढची गोष्ट आहे, पण सामान्य विवेक तरी आमच्याकडे राहिलाय का? तोही नाहीये. आम्ही काय बोलतो, काय बोलू नये, सार काय असार काय या संदर्भातला तो विवेक असायला पाहिजे, ज्याचा वापर करून समर्थ म्हणतात विवेके देह बुद्धी की बालकाली. विवेकाने आमची जी देहबुद्धी आहे, देह म्हणजेच आत्मा असं मानण्याची जी बुद्धी आहे, ती बुद्धी पालटली पाहिजे. तो विवेक म्हणून आरसा दाखवलाय विवेकाचा. आपल्याला एक प्रश्न विचारू, मी आधी सगळीकडे हा प्रश्न विचार. आपण सकाळी आरसा पाहता, बरोबर आहे ना? कदाचित दिवसातनं 10 वेळा पाहत असाल, प्रत्येकाच्या आवडी निवडीप्रमाणे. आरशात कोणाला पाहतो? कोणाला पाहता? सोपं आहे, माझं मी मलाच पाहतो ना. नक्की ना? बाहेरचा मी आणि आरशातला मी एकच होत का हो? पण मला काय वेळासारखे प्रश्न विचारते. अहो माझंच रूप माझ्या आरशात नाही का दिसणार आहे? बरोबर आहे ना? आता आमचा वकीलचा युक्तिवादाचा मुद्दा समोर बसले, तुम्ही त्यांच्या समोर ठेवतो. मी माझ्या उजव्या गालाला हात लावला तर आरशात कोणत्या गालाला दिसतो? मग मी तोच आहे का? तुम्ही नव्हेच ना? काय होतं? मी माझ्या उजव्या गालावर चापट मारली तर तिथे आतमध्ये कोणाच्या गालावर, कुठल्या गालावर बसलेली असते? मग मी तो नाहीच. प्रतिबिंब काय दाखवत आहे? म्हणजे प्रतिबिंब म्हणायचं का नाही हा माझाचा मुद्दा आहे. बिंब प्रतिबिंब न्याय सांगितलं दर्शनशास्त्रामध्ये. तत्वज्ञानात मला फार शिरायचं नाही, ऐकायची तयारी असेल तर नक्की ऐकूया. षडदर्शनं ऐकायची असली तरी चालतील किंवा नास्तिक दर्शनं ऐकायची असली तरी चालतील. पण मी मला आरशात पाहतो असं म्हटल्यानंतर माझं रूप मला दिसतच नाही. जुन्या काळात मराठीत एक गाणं होतं, दर्पणी बघते मी गोपाळ. कशासाठी? साज सुगंधित करू कशाला, दर्पणी बघते मी गोपाळ. कोणाला पाहिलंय आरशात? स्वतःला नाही, गोपाळाला. राधेच्या नावाचं गाणं आहे. जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल, नवीन ही गाणी माहिती नसतात, त्यांची गाणी वेगळी असतात. दिल के झरोखे में, बरोबर ना? किंवा टूट गया दिल का खिलौना टूट गया. इथे तो विषय नव्हता. मी माझ्या गोपाळाला पाहते, मी माझ्या गणपतीला पाहतोय. त्वम ब्रह्मा त्वम विष्णू म्हणून हे गणपती विराजमान, तुला मी सगळीकडे पाहतोय असं त्याला आम्ही सांगायचं असतं. त्या अथर्व शीर्षाच्या आवर्तनाच्या वेळेला, त्यावेळेला आम्ही काय करत असतो? आम्ही मोठ्या जोरात म्हणत असतो, अव पश्चात अव पुरस्तात अव उत्तरात अव दक्षिणात अव चौर्वात अवाधरात सर्वतोमा पाहि पाहि समंतात. या विधानांचा अर्थ कधी आम्ही समजून घेतला का हो? शाळेमध्ये दिशा कशा शिकलो आम्ही? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, बरोबर आहे ना? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. गुरुजी बसले असते तर त्याला मी प्रश्न विचारले असते. गुरुजी म्हणजे शाळेतले पण आणि व्यवसाय करणारे. श्राद्ध करण्याच्या वेळेला कोणत्या दिशेपासून सुरुवात करता हो? ईशान्येपासून ना. काय करणार टाकायचं का? बघ शाळेत काय शिकवलं? आग्नेय, नैऋत्य. मग ईशान्य कोपऱ्यापासून सुरुवात का केली? शाळेत शिकवलं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. खरं आहे का? पूर्वला लागून कोणती दिशा आहे? एक तर दक्षिण दिशा आहे किंवा उत्तर दिशा आहे. मधलं सगळं तोडायचं आणि डायरेक्ट इकडे. मार्ग कसा असला पाहिजे हो? क्रमाने जाणारा असला पाहिजे ना. चक्र नेहमी क्रम त्याला म्हणतात ना.
सायन्स मध्ये आम्ही पावसाचं पर्जन्यमानाचं चक्र शिकलो. पाण्याची वाफ होते, वर जाते, ढग बनतात, मग ते जड होतात, हळूहळू त्याचं वाफेचं रूपांतर पाण्यात होतं आणि मग ते खाली बरसतात. मग मध्येच बाकी काही न करता एकदम ढग बरसले, चालेल का? क्रम सोडून चालेल का? भागवत पुराणामध्ये कथा आहे. कथा कोणती आहे? राक्षसाचा वध करायचा आहे आणि म्हणून त्यासाठी जन्म आहे कृष्णाच्या मुलाचा. त्या मुलाला मायेच्या माध्यमातून मारण्यासाठी त्याला ताकद यावी म्हणून अचानक मोठा केला. शिशु म्हणून जन्माला होता. काढून भागवत ही कथा भागवतकार सांगतात मला माहिती. ज्या राक्षसाला मारायचा होता त्या राक्षसाकडे तिचा पती नोकरी करतोय आणि ती मायेविद्यात प्रवीण असणारी ती स्त्री या मुलाला आपलं मूल नसताना वाढवते. त्या मुलाला पळवून नेलं होतं त्या राक्षसांनी. नारदांनी त्याला खाली नदीत टाकायला सांगितलं, समुद्रात टाकायला म्हणायला सांगितलं. ते खाली पडल्यानंतर माशांनी गिळलं ते पोर. आता कथा कदाचित थोडीशी आठवली. तो मासा या मुलीकडे आला, त्या स्त्रीकडे. तिने कापला तर ते मूल निघालं. त्याला लहानचा मोठा केला. त्या राक्षसाने त्या मुलाचं नाव ठेवलं प्रद्युम्न. आता प्रद्युम्नाची कथा सगळ्यांना त्या प्रद्युम्नाला अचानक लहानाचा मोठा केला. बाकी कोणीही लहानाचा मोठा झाला नाही. मोठ्याचे लहान झाले जन्माला येतात. कारण सृष्टी नियमाच्या विरुद्ध काही करायचं नाही हा नियम भगवंतांनी पाळला. आणि आम्ही सृष्टी नियमांच्या विरोधात जाऊन किती विरोधात जातो. हे काळं झालं की आम्हाला ते काळं चालत नाही. राघवा बघा लोक काय म्हणतील, बरोबर ना? काय म्हणतील लोक? म्हातारी झाली किंवा म्हातारा झाला असंच म्हणतील ना. वाईट आहे का होते म्हातारा म्हणणे. एका नाट्यगीतात म्हाताऱ्याचं वर्णन केलं. म्हातारा इतुकार अवघे पाऊन शेव दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान. ते कान फुटले, बहिरे झाले, पण ऐकायची इच्छा काय. मला कोणी नावं ठेवतंय का म्हणून घेतलं. हे गेलंय सगळं पण चालत नाही. कारण काय, पोटाला हवं ना काहीतरी. मग दुसरं भोगासक्ती सुटतच नाही. मग जोपर्यंत भोगासक्ती सुटली नाही तोपर्यंत त्यांचं दर्शन होणार नसतं. काय काय प्रकारची आसक्ती आहे. काही करवत नाही तरी सुद्धा आसक्ती आहे. ती आसक्ती सुटल्याशिवाय ज्ञान प्राप्ती नाही. आणि ज्ञान प्राप्ती पुस्तकं वाचून होत नाही. शाळेमध्ये ज्ञान दिलंच जात नाही. ठाम मत आहे मला. तुम्हाला काय माहिती असा प्रश्न विचारू नका. कारण 35 वर्ष शिक्षकी पेशात काय दिलं जातं. इन्फॉर्मेशन, माहिती. त्या माहितीच्या आधारे तुम्हाला काय करायचं ते करा. बरोबर आहे का चुकी आम्ही तपासणी नाही केली. तपासणी करू कधी. एक प्रश्न विचारू. शाळेमध्ये असताना गणित शिकलो आम्ही. 2 गुणिले 2 बरोबर 4. बरोबर ना, असं शिकलो ना. खरंच हे सत्य आहे का 2 गुणिले 2 बरोबर 4. 2 वाघांच्या समोर 2 शेळ्या ठेवल्या तर 4 उत्तर मिळेल का? मग 2 गुणिले 2 बरोबर 4 हे उत्तर योग्य आहे का अयोग्य आम्ही कधी तपासलं का? कधी. दुसरं सांगू सायन्स मधलं उदाहरण. भरपूर उदाहरण.
H2O इज इक्वल टू वॉटर, बरोबर ना? रासायनिक समीकरण त्याचं असलं म्हणतात. H2 म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि O म्हणजे ऑक्सिजनचा 1, हे एकत्र असले की पाणी होतं. म्हणजे पाण्याचं विघटन केलं की बाजूला काढता येतं. मग आमच्याकडे भीषण पाणी टंचाई आता सुद्धा आहे ना, मग H2 आणि O एकत्र पाणी प्यायला देखील लोकांना होईल का? नाही, आम्ही कृत्रिम पाऊस पडण्याचा प्रयत्न करू, पण तो यशस्वी होईलच असं नाही. मग तुमचं सायन्स काय करतंय? विज्ञान 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 म्हणून एवढं म्हणताय, मग त्या विज्ञानाने आम्हाला काय दिलं? विज्ञानाने ज्ञान दिलं नाही, विपरीत ज्ञान दिलं. 40 वर्षांतर प्लुटो नावाचा ग्रहच अस्तित्वात नाही, हे अलीकडच्या सायन्सने मान्य केलं. नाही, सायन्स सारखं शोध घेत असतं, त्यामुळे कालचे सिद्धांत आज लागू पडतील असं नाही. मग ते शाळेत शिकवताय कशाला? कालचा सिद्धांत जर आज लागू पडत नसेल तर तो शिकवताय कशाला? आज लागू पडेल तो शिकवा ना. नाही का? पुस्तकं त्यांनी बनवली, ती काय बनवली आम्हाला माहितीच नाही. संबंध इतके वर्ष आम्ही इतिहास नावाचा एक विषय शिकलो शाळांमध्ये. काय शिकवलं आमच्या इतिहासाने? शिवाजी महाराजांनी कोणत्या लढाया जिंकल्या याचं एक तरी उदाहरण आहे का? पण भारतातल्या सगळ्या राजांचा पराभव कसा झाला याची शेकडो उदाहरणं आहेत. आमच्या देशात आम्हाला काय शिकायला पाहिजे? मी जर आपल्याला प्रश्न विचारला की तुमच्या कुटुंबियांची तुम्हाला माहिती आहे का? मागचे सोडा गेले त्यांची, पण मोठा गोतावळा असेल तर काकाच्या मुलाचं नाव काय, तो कितवीत शिकतोय माहिती असतो तो. मग जे तुमचं असून तुम्हाला माहित नाही ते न शिकता, जे तुमचं नाही किंवा नव्हतं किंवा शेकडो वर्ष होऊन गेली ते का शिकताय? पडला प्रश्न कधी कोणाला? आत्ताच्या समाजामध्ये मला काय शिकवायचंय? भारत कसा आहे मी शिकलो का? आम्ही नुसतं म्हटलो उत्तरेत समुद्रस्य दक्षिणास्ते हिमालय, विष्णू पुराणात आहे. त्याच्यात बदल झाला का हो? हिंद महासागराच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो पसरलेला भूभाग आहे त्याला भारत नाव असं म्हणतात, त्याला भारत देश असं म्हणतात. हे आमच्या पुराणांनी सांगितलंय. कधीतरी बदल झाला का हो त्याच्यात? मग ते लिखाण सत्य आहे का? सत्य आहे का? आमचं सायन्स आम्हाला शिकवतं ते सत्य आहे. आमचा देश एक होता. किती एक होता? संपूर्ण देश एक आहे सांगताना आम्ही ज्यावेळेला ते मंत्रपुष्प म्हणत होतो बघा, आठवा थोडं आधीच सांगतो. ओम स्वस्ति साम्राज्यम वैराज्यम महाराजमाधिपत्यमयं सुमंतपर्यात् ईस्यात् सार्वभौमस्यात् समंतपर्यात्. समुद्रापर्यंत जिथे जिथे भूभाग टेकलेला आहे ती सगळी भूमी आमची भारत भूमी आहे, आर्य भूमी आहे, हिंदूंची भूमी आहे. आणि आम्ही कोण आहोत? विश्वे देवा त्या भूमीचे आम्ही सगळेजण विश्वे देव आहोत, विश्वाचे देव आहोत. आज आमचा भारत खरंच असा आहे का? रामचरित्र सांगायला नाही, ऐकायला निश्चित गोड आहे असं म्हणतात. वाल्मिकी रामायण कोणी पाहिलं की नाही मला माहित नाही. आपण रामकथा ऐकलेली असतील माणसं. मला कोणी रामकथा बोलवत नाही, बोलवणार पण नाही, कारण मी वेगळंच काहीतरी सांगतो असं त्यांचं म्हणणं. काय लंका पाहिजे म्हणून थांबा 4 दिवस. अपिचे स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीस्य स्वर्गादपि गरीयसी. म्हणजे माझी जननी आणि माझी जन्मभूमी मला अधिक प्रिय असं सांगणारे राम, त्याच रामाचं नाव घेणारे आम्ही, त्याचे वंशज म्हणवणारे आम्ही आमच्या होत नाही. पण आमच्या गावामध्ये, पेठ सारख्या गावामध्ये वृद्धाश्रमाची गरज निर्माण झाली आणि तिथे गर्दी आहे. याचा अर्थ काय होतो? आमच्या जनक आणि जननीला आम्ही घराच्या बाहेर काढलं ना. ज्या इच्छामुळे आम्हाला हा देह मिळाला त्यांना आम्ही घराच्या बाहेर काढलं ना. जुना गाव फिरतो तिकडनं मंगलमूर्ती. कोणता संस्कार आमच्यावर आहे?
मंदिरामध्ये कथा कीर्तन चालू असताना मध्ये जाऊ नये हा सामान्य संस्कार आमच्यावर नाही, कारण आम्हाला घाई आहे जायची. कीर्तन वगैरे ऐकण्यात घाई आहे, आम्हाला इंटरेस्ट नाही अजिबात, कारण तसा संस्कारच आमच्यावर नाही. शिकलेल्या माणसाने सांगायची वेळ काय येते, विवेक नावाचा जो पदार्थ आमच्यावर असतो आणि तो नाही, त्याचं कारण पूर्वपुण्य बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी असे एखादा संत म्हणू शकतो. आम्ही नाही म्हणू शकत, कारण आमच्याकडे बहुत सुकृत नाहीच आहे, सुकृतच नाही. बहुत कुठला आलो ते सुकृत आमच्याकडे असतं तर ही वेळ आमच्यावर आली नसते, पण ती वेळ आमच्यावर येते. त्यांना माहेर भेटलं, कुणाला सेना महाराजांना. आमची मुलगी माहेरी आल्यानंतर तिला माहेरी आल्याचा आनंद खरंच होतो का हो? नाथ महाराज म्हणाले, माझे माहेर पंढरी आमचं माहेर कोणतं आहे? माहेरी गेलेल्या सासरकडनं आलेल्या कन्येला आई भेटल्याचा जो आनंद आहे तो आम्हाला भगवंताच्या दर्शनात मिळत असेल तर आम्हाला माहेर भेटलं. पण त्याचं दर्शन झालं तर ना सेना महाराजांचं ते दर्शन झालं, म्हणून ते म्हणाले धन्य आदितीनं झाले तुमचे दर्शन. हे दर्शन व्हावं असं आम्हाला वाटत असेल तर आम्हाला आमच्या बाकीच्या सगळ्या उपाधी बाहेर ठेवाव्या लागतील. पण मी मगासपासून पाहतोय या मंदिराचं दुर्भाग्य म्हणा किंवा माझं दुर्भाग्य म्हणा, आमच्या चपला सुद्धा आम्ही मंदिरात घेऊन येतो उत्सवाच्या दिवशी. एरवी काय माझं बोलणं आपल्याला नक्की कटू वाटेल. माझं लक्ष कुठे आहे? भगवंताकडे का माझ्या चपलांकडे आहे? त्या चप्पलांमध्ये गुंतून पडल्यानंतर जणू काय मी देवाला सांगतोय माझी चप्पल चोरीला गेली. कुठे चाललाय आमचा समाज? आणि तरी आम्ही म्हणायचं आम्ही हिंदू आहोत म्हणून. हा हिंदूंचा विचार आहे का हो? हा धर्माचा विचार आहे का हो?
आम्ही काय लोकांमध्ये रुजवायचंय? आम्ही काय कुणाचे खातो तो देव आम्हाला देतो किंवा राम आम्हाला देतो असे म्हणणारे संत कुठे आणि आम्हीच देवाला देतो म्हणणारे आम्ही आजच्या काळचे लोक. कसं त्याचं दर्शन व्हायचं? त्याच्या अस्तित्वाची पावलं पावली आम्हाला जाणीव होत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही नको त्या गोष्टींच्या मागे लागलो. कारण आमचा विवेक संपलाय, वैराग्याची वानवाच आहे. नव्हे काम आणि क्रोध इतके उन्नत झालेले की त्या काम क्रोधांच्या आहारी गेल्यानंतर आम्हाला माणूस म्हणे कशाला म्हणतात हेच कळत नाही. हे त्यांना कळलं म्हणून ते म्हणतात पूर्व पुण्य फळाले माझे माहेर. एक काळ असा होता बाहेर जेवायची वेळ आली नाईलाज म्हणून, तर घरी गेल्यानंतर घरचं जेवण कधी मिळेल म्हणून व्यक्ती तडफडत असे. आज आमच्या दूरदर्शनवरच्या, तुम्ही तिला दूरदर्शन किंवा टीव्ही म्हणत असाल, मी तिला दूरदर्शन असं म्हणतो, पटकन म्हणतो. आमची दुर्दशा उडवली ती टीव्हीवरची जाहिरात सांगते अगदी हॉटेलची चव होती जेवणाला. आम्हाला हॉटेलमध्ये जेवण व्हायचं पण आम्हाला गेल्या 70 वर्षामध्ये नव्हे त्या आधीपासून बाहेरच खायची सवय झाली. त्याला करणार काय? आम्ही बाहेर खाली शब्द आवडला नाही तरी चालतं, सगळं बाहेर बघायचं. त्यांनी मान्य केलं की मान्य, नासाने मान्य केलं की आमचे शोध मान्य, त्यांनी म्हटलं की बरोबर आहे की बरोबर आहे. काय त्यांनी म्हणायचं मग आम्ही काय म्हणायचं? आमचं कोणी ऐकणार आहे का नाही? राम आमचा आहे, ज्ञानवापी मधला शंकर आमचा आहे, नव्हे प्रेमला सुटणं देखील आमचा आहे. हे आम्ही म्हणायचं नाही कधीतरी. कधी फक्त कोकणात कुठेतरी जाऊन म्हणायचं. हे का घडलं? अवपश्चात अवपुरस्तात अवोत्तरात अवदक्षिणात या गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष झालं म्हणून आम्ही पश्चिमेकडे कधी पाहिलंच नाही. आमच्या पश्चिमेकडनं काय काय येणार आहे, आमच्यावर कोणत्या प्रकारचं आक्रमण आले, इतिहास साक्षीदार आहे. सगळी आलेली अतिक्रमण, अत्याचार किंवा राजकारणाचे जे काही लोक असतील, आक्रमण परकीयांची असतील, ती सगळी तिकडून आली, पश्चिमेकडून. आमच्या शरीरावरची आक्रमण आमच्या पश्चिमेकडून झाली ना. मग हे मजबूत कोणी ठेवायचं? पण हिंदी सिनेमाने आम्हाला काय शिकवलं? दिल दिया ते कमकुवत बनलं. हो, जरा काही झालं की नाही अटॅक आला का नाही, कसला तरी मानसिक धक्का बसला. अरे मानसिक धक्का आपल्यामुळे इतरांना बसत की आम्हाला कसा बसतोय? एवढे कमकुवत का झालो आम्ही त्याला दिसत. त्याला आठवा, तो जागा ठेवा हृदयामध्ये, बाकी काही करायची गरज नाही. कोणताही आजार जवळ येणार नाही. पण आम्हाला आता सगळे श्रीमंती लोक नाही का, डायबिटीस, ब्लड प्रेशर. प्रेशर कोणाचं वाढवायचंय? आपलं. तो काहीतरी म्हणतोय म्हणून मरण एकदाच येतं ना, मग घाबरायचं कशाला? बरं त्याने किती म्हटलं मी तुला मारणार आहे म्हणून, खरंच कसं होईल का? मारणारा कोण आहे? तो याला ठरवतो ना कोणाच्या हातून मरायचं काय ते. लक्ष्मणाला शक्ती लागली पण त्यांनी ठरवलं लक्ष्मण मरणार नाही. इंद्रजीचा मी प्रयत्न केला, मी मरणारच नाही, पण तो मेला. रावणाला अमर व्हायचं होतं म्हणून अमृताची कुंभी स्वतःच्या नाभीत लपवून ठेवली, पण मेला. कारण त्याने ठरवलं तुझी आश्वासे पान हरते हर्षे तुझी फूल फुलते तेज जळाळीत गगनही उदते रविचंद्राचा आमचं लक्ष असतं अन्यथा शरण नास्ती. समोर काय काय ठेवलंय? म्हणून आम्हाला परमेश्वराचं दर्शन व्हावं असं वाटत असेल, त्याचे पाय दिसावे. कसं आहे त्याचं स्मरण? कसं आहे परमेश्वराचं? परम विमल तुझे स्मरण, परम विमल तुझे स्मरण, तुझे सौख्य
त्याच्या पलीकडे काहीही अस्तित्वात नाही असा ठाम विश्वास ठेवावा आणि त्याप्रमाणे आपलं जीवन त्याला आवडेल असं करण्याचा प्रयत्न करावा. मला काय आवडते याचा विचार करू नये. आई जेवण बनवताना तिला काय आवडते ते बघतं का हो? ती काय म्हणते मुलाला काय हवंय, मुलीला काय हवंय, पतीला काय हवंय, सासू सासऱ्याला काय हवंय असा विचार करते ना. आई असेल तर बाई सगळीकडे आई आहे का? आपल्याला स्वतःला प्रश्न विचारून बघा की आमच्या घरात जी स्त्री आहे ती खरंच आई आहे का? ज्या दिवशी त्याचं उत्तर होकारात्मक मिळेल त्या दिवशी आमचा समाज सुधारलेला असेल. त्यावेळेला मंदिरामध्ये चांगल्या मनाने आलेले लोक जास्त आणि मग आम्हाला त्याचं लक्ष मिळेल. त्या मूळ पद्यामध्ये धन्य आहे दीन झाले तुमचे